अमरावती शहरातील महादेवखोरी परिसर हा जंगल परिसरात वसला आहे। त्याच परिसरात अनेक प्लॉट पडून जंगल टेकडीच्या पायथ्याशी व प्रिया कॉलनीसह अनेक कॉलनी तयार करून नागरिकांनी घरे बांधले आहे। आता याच परिसरात जंगलातून बिबट्यासह हरिण, काळवीट, रानडुक्कर दिसून येत आहे। मे महिन्यात कडक उन्हाळा असल्यामुळे जंगलात पाणी, अन्न मिळत नसल्याने जंगली जनावरे आता नागरी वस्तीकडे धाव घेत आहे। त्यामुळे आता चक्क बिबटचे या प्रिया कॉलनीत येत असल्याची चर्चा येथील नागरिकात दिसून येत आहे। या परिसरात राहणाऱ्या अनेक महिला पुरुषांनी बिबट जवळून पाहिले आहे। इथं बिबटाचा एवढा खेळ आहे की कुत्रे खाल्ला त्याने, पळून खाल्ला म्हटलं ते याची पराडे तो महादेवखोरीत। आता इथं येऊन आला, 4 दिवस झाले येऊन आला। आज आम्ही ना पाहिला, ते नाही पाहिला, त्या गणवीर साहेबांना पाहिला। तो पाहिला एवढा मोठा बिबट आहे तो, भयानक खतरनाक बिबट आहे। एखाद्याची हानी होऊन जाईल, जीव खतम होऊन जाईल, तो मग माणूस पाहा लागेल। ते वन विभागवाले काही पाहुणे राहिले, 4-5 दिवसापासून आम्ही कंप्लेंट टाकून आलो, ते काही लक्ष देऊन नाही राहिले आमच्या तिथं। पण आता आम्ही काय करावं त्याचं, आता आम्ही कसं करावं तर आम्हाला आमचं मत पडलं। आता लेकरं राहते, लहान लहान मुलं, आम्ही घरी राहतो नाही राहत, कामाला जातो, आम्ही काम करू का खाऊ का त्याच्या मागं लागू, आम्हालाच खाऊन टाकावून एखाद्या दिवशी तो। सायंकाळी काहीच अंतरावर जंगल असल्यामुळे बिबट परिसरात रात्री प्रवेश करीत आहे। लहान मुले, महिला घरासमोर फिरत असल्यामुळे आता मोठी भीती निर्माण झाली आहे। याबाबत वन विभागाला नागरिकांनी तक्रार केली आहे। कारण की कसं आहे म्हणजे आपल्या परिसरामध्ये बिबटचे वास्तव्य आहेच आणि आपला भागच जंगलाचा भाग जो आहे, ह्या परिसरामध्ये बिबट, नीलगाय, चितळ हे प्राणी आहेच। त्याच्यामुळे कसं आहे, आता बरेचसे लोक हे उघड्यावरती अन्न टाकतात किंवा आपले स्वतःचे पाळीव प्राणी, तसेच श्वान म्हणजे कुत्रे वगैरे हे राहतात भागात, त्याच्यामुळे येऊ शकतो बिबट। रेस्क्यू टीम येऊन पाहणी केली असता त्यांना बिबट आढळून आला नाही। मात्र त्यानंतर कोणतीही उपाययोजना वन विभागाने केली नाही, हे विशेष। 3-4 दिवसापासून कंटिन्यू राहिला, कारण की सिच्युएशन अशी आहे, उन्हाळा भरपूर आहे, यांचे प्रॉपर पानवटे नाही आहे, शासनाचे पानवटे नाही आहे, त्यानंतर त्यांना अन्न पुरवठा नाही करत, हे त्यामुळे आहे की नाही पब्लिक प्लेसमध्ये घुसू राहिले। हा आहे की नाही, हा प्रकार बंद झालेला पाहिजे। आणि हे इथं आहे राहते गरीब लोक, सगळ्याचे झोपडे आहे, जनावर आहे, छोटे छोटे लेकरं आहे यांची। हा न्यू प्रिया कॉलनी, कारण की इथून भरपूर लोक राहते नाही, इथं पब्लिक प्लेस आहे नाही, इथं तुम्ही असे जर व्यवहार जर सोडत असेल तर काही फायद्याचं नाही आहे ना, कारण की आता कोण भरून देणार आहे याच्यात। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।